मी सरपंच संतोष देशमुख बोलत आहे। माझा मुलगा विराज 7वीत तर माझी मुलगी वैभवी 12वी मध्ये शिकत आहेत। माझा पूर्ण परिवार अजूनही दुःखात आहे की मी त्यांना सोडून गेलोय। खरं तर अजून मला खूप काही करायचं होतं, म्हणून इतक्या लवकर सगळ्यांना सोडून जायचा तर प्रश्नच नव्हता। पण मला संपविण्यात आलं। जीवाच्या आकांतानं मी ओरडत होतो, हो मला नका मारू म्हणत होतो, मला सोडा म्हणत होतो। मी कुणालाच तुमचे नाव सांगणार नाही, फक्त मला जिवंत सोडा म्हणत होतो। अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी जगण्यासाठी लढलो आहे, पण माझा जीव जात नव्हता, म्हणून माझ्यासोबत बरंच काही करण्यात आले। पाणी प्यायला मागत होतो मी, तर दुसरेच तोंडात ओतले। इतकेच काय, अंगावर इतके वार केले की कोणती जागा ठीक आहे ओळखायलाही मार्गच नव्हता। कुणी काठीने, कुणी कोयत्याने, कुणी रॉडने केलेत अंगावर माझ्या घाव। पूर्ण शरीर माझे रक्ताने माखले होते, पण मी हार मानली नव्हती, कारण माझ्या परिवारासाठी, माझ्या गावासाठी मला जगायचं होतं। पण कदाचित नियतीलाच हे मान्य नसावं, कदाचित माझे आयुष्यच इतके असावे, म्हणून माझ्या छातीवर नाचून नाचून माझे शरीराचे अवयव कापून ते आरोपी मजा घेत माझा जीव जायचा वाट बघत होते। आता तर अंगावर इतक्या जखमा होत्या की मला नेमक्या वेदना कुठे होत आहे समजायलाही मार्ग नव्हता। मला मरताना त्यांच्या डोळ्यात अजिबातही पस्तावा नव्हता। पूर्ण प्लॅन करून मला मारलं जात होतं। मला मरताना व्हिडिओ कॉलवर माझी अवस्था दाखवली जात होती। आई ग म्हणत मी त्रासाने ओरडत होतो। समोरचे मात्र माझे हाल बघून हसत होते। त्यांना त्यांची दहशत निर्माण करायची होती। लोकांनी त्यांना घाबरावं म्हणून त्यांनी माझ्यासारख्या माणसालाच कायमचं संपवलं आणि माझ्या मुलांना अनाथ केलं। माझ्या परिवाराची छाया काढून घेतली, माझ्या बायकोचं कुंकू पुसलं, माझ्या भावाचा आधार हिसकावला। म्हातारपणात माझ्या आईवडिलांना दुःख दिलं। लोकांच्या मनात भीती बसण्यासाठी माझ्यावरती अन्याय केला। मारून मारून मला पूर्ण रक्तबंबाळ केलं। मी हात जोडले, पाया पडलो, मारू नका म्हटलं, पण कोणी लाथांनी, बुक्क्यांनी हातात येईल त्या अवजारानं वार करत मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मारलं आणि शेवटी माझ्या नशिबाला हार मानावी लागली आणि हा देह सोडून नाईलाजाने मला जावंच लागलं। निर्गुणपणे माझी हत्या झाली मित्रांनो। पण का झाली माझी हत्या? अशी हत्या करण्यामागचं कारण काय? कुणी केली माझी हत्या? फक्त आदल्या दिवसाच्या मारहाणीमुळे, त्यांना थांबवल्यामुळे? तर रागात माझी हत्या करणं आणि बदला घेतला म्हणणं तुम्हाला योग्य वाटत आहे का? की मला मारणाऱ्या मागे देखील दुसऱ्या कुणाचा हात आहे? ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओत मिळेल, पण त्याआधी आता मला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत असणारा माझा पूर्ण परिवार, गाव, तालुका, जिल्हा एक जात आहे म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून जात पात धर्म न बघता त्यांच्या पाठीमागे उभे राहा, ही कळकळीची विनंती। मला न्याय मिळेपर्यंतच नाही, तर सदैव माझ्या परिवारासोबत राहावं इतकीच माझी इच्छा। आज मला मारलं, उद्या माझ्या घरातील कुणालाही मारण्याचे षडयंत्र आखले जाऊ शकते। लक्ष्मणासारख्या माझ्या भावाला त्रास दिला जाऊ शकतो। खास करून माझ्या मुलाला व माझ्या मुलीला या राजकारणात कधीच अडकवू नका। आज माझ्या लेकरांना माझ्या न्यायासाठी व त्यांना जगण्यासाठी, माझ्या पूर्ण परिवाराला जिवंत राहण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर ही गोष्ट या महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी आहे मित्रांनो। मी कधीच माझ्या परिवारासाठी जगलो नाही। मी फक्त जनतेचा विचार केला, गावाचा विचार केला, गोरगरिबांची मदत केली। स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता मी फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहिलो। घरी मुलं आजारी असेल तर बायकोलाच दवाखान्यात घेऊन जायला सांगितले, पण जनसेवा सोडली नाही। यात माझ्या परिवाराचा मोलाचा वाटा आहे। माझ्या आई वडिलांनीही आणि माझ्या कुटुंबानेही, आम्ही दोघंही भावांना कधीच जनसेवा करण्यापासून अडवले नाही। तुम्ही चांगले काम करत आहेत, करा, म्हणूनच शाबासकी आईनं दिली। मुलगा, मुलगी, पुतणे यांनी देखील मोलाचा वाटा माझ्या आयुष्यात मला दिला। कशातच मला अडवले नाही की हट्टही केला नाही। जे दिलं त्यात खुश राहिले। आज माझाही बंगला असता, नोकर चाकर आणि खूप पैसा असता, जर मी वाईट मार्ग स्वीकारून कामं केली असती। पण मला जनसेवा करायची होती। मला गोरगरिबांची मदत करून त्यांचे घर उभरायचे होते। मी तर म्हटलं देखील होतं की माझ्या शेवटच्या लाभार्थीचे घर जेव्हा पूर्ण होईल
तेव्हा त्याच्याच हाताने मी माझ्या घराचा पाया उभा करेल. मी अगदी छोट्या घरात राहत होतो. 2 पाहुणे आल्यावर माझ्या घरात त्यांना झोपण्याची देखील व्यवस्था नव्हती. इतका साधा सरळ माझं आयुष्य होतं आणि माझं घर होतं. कारण वाईट मार्गाने मला काहीच लागत नव्हतं. मला फक्त माझ्या गावकऱ्यांसाठी आणि ह्या पूर्ण जनतेसाठी काहीतरी करून दाखवायचं होतं आणि जगायचं होतं. पैसा आज नाही तर उद्या येत असतो, म्हणून भ्रष्टाचार करून पैसा कमवणे माझ्या हिशोबात बसत नव्हतं. वाईट मार्गाने कमवलेला पैसा जास्त काळ टिकत नसतो, आई नेहमीच बोलते. म्हणून लोकांची सेवा करून 4 पैसे कमावूनच मी खुश होतो. पण तरीही काही लोक माझ्यावर मनात इतके जळत असेल याचा मला अंदाज नव्हता. हे राजकारण इतकं वाईट आहे मला माहिती नव्हतं. हे राजकारणात पैशांसाठी, नावासाठी, पदवीसाठी खरंच एखादी व्यक्ती जीव देऊही शकते आणि घेऊही शकते हे मला आता चांगलं समजलं. आपल्या या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे किंवा नाही याचा विचार एकदा तुमच्यासारख्या सामान्य जनतेलाच करावाच लागेल. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी फक्त एकच बोलेन, कितीही दुश्मनी असली तरी असे अघोरी कृत्य करायचा अधिकार कुणालाच नाही ना. मला जगायचा हक्क नव्हता का? माणूस आणि त्याच्या जीवाची काहीच किंमत नाही का या राजकारणात? मला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्यांची आहे. मला न्याय मिळाला तरच माझ्या कुटुंबाला समाधान मिळेल, नाहीतर आयुष्यभर ते माझ्याच दुःखात तळमळतील आणि असे आरोप करणारे आरोपी अपराध करतच राहतील. माझं कुटुंब रडतंय, त्यांना असे बघून मलाही दुःख होते. माझा आत्मा तडफडत आहे. चूक नसतानाही मला झालेली शिक्षा मी कसा विसरू? बदला घेतला म्हणून मोकळे होणारे ते आरोपी, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. मला मारण्याचे त्यांना पैसे मिळाले का? मिळाले तर किती मिळाले? त्या पैशांनी आता माझा जीव परत येऊ शकतो का याची जाणीव त्यांना झालीच पाहिजे. त्यांच्याही मागे अजून कुणाचा मोठा हात आहे का याच्या शेवटपर्यंत गेलंच पाहिजे. जे कोणी हे केलं त्याला शोधून काढलं पाहिजे. तेव्हाच मला शांती मिळेल आणि माझ्या गावकऱ्यांना व कुटुंबाला समाधान. माझ्यावर जळणारे लोक, माझं नाव पुढे जात आहे, मी पुढे जातोय बघून त्यांच्या पोटामध्ये कळ येणारे लोक, तुम्ही जिंकलात मला मारून. मी वाईट न वागल्याची चांगली शिक्षा मला मिळाली. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं. वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. 3 सांजेची वेळ होती, रात्र झाली नव्हती. आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. जगासमोर जे चालत नव्हतं घरामध्ये आल्यावर मात्र चाललं. बाहेर मात्र जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर येऊन बोललं. म्हणालं, खोटारडी आहेस आई तू, खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोलली. आशीर्वाद देताना काय म्हणतेस? माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत वाईट मुळी काहीच घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने लेकराला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं? तो म्हणाला, लोक हल्ली विचित्र झाले फार. सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवतं मला ते माझ्यावरती खूप खूप जळतात. तर माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ. मी पुढे जातोय ना माझा का पोटा त्यांच्या कळ. बरं वाईट याचं वाटतंय की या वाईट लोकांचा एकसंग झालाय. मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळाला. मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचाच त्रास सांगितला. सोडून दे ना, तुझ्यावरती ते रुसतायत की हसताय? कारण तुला पूर्ण करायची स्वप्न तुझ्याच डोळ्यांना दिसताय. तुझ्या अपयशाची जी लोक पाहत आहे ती सगळी स्वप्न खोटी कर. दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलं तर खरंच तुझं काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल की माझ्या बाळाचं वाईट काहीच घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. प्रामाणिकपणाने वागलो, आज माझी प्राणज्योत विझली. माझ्या घरावर दुःखाचा डोंगर पसरला. त्यांना साथ द्या. माझ्यासोबत जे घडलं ते कुणासोबतच घडू नये अशी प्रार्थना करा.
नक्कीच या व्हिडिओ खाली कॉमेंटमध्ये माझ्या न्यायासाठी मागणी करा. संतोष देशमुख यांच्यासोबत काय घडले आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तरीही थोडक्यात आजपर्यंतची अपडेट बघा. 6 डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही लोकांना मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले आणि त्यांचे काही सहकारी जबरदस्तीनं कंपनीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा तिथे ड्युटी करत असणारा वॉचमॅन त्यांना आत जायला परवानगी देत नव्हता. म्हणून सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले यांनी त्या वॉचमॅनला देखील मारहाण केली व शिव्या द्यायला सुरू केलं. तेव्हाच त्या वॉचमॅननं सरपंच संतोष देशमुख यांना फोन करून सांगितलं. ही बातमी जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडली ते घाईतच आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या कार्यालयामध्ये गेले. आरोपी सुदर्शन गुले व त्यांचे सहकारी जेव्हा मारहाण करत होते, संतोष देशमुख यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी संतोष देशमुखलाच मारायला सुरू केलं. स्वतःच्या बचावासाठी संतोष देशमुख यांनी देखील त्यांना मारलं. त्याच्यात भांडणे झाले. सुदर्शन गुले जेव्हा तिथे अधिकाऱ्यांना मारत होता तो व्हिडिओ व्हायरल केल्याचंही समोर आलं. याचाच राग सुदर्शन व प्रतीक गुले यांच्या मनात राहिला. दुसऱ्या दिवशी सुदर्शन गुले यांनी संतोष देशमुखच्या भावाला भेटायला बोलवलं. पोलीस केस वगैरे काही करू नका, आपण हा विषय इथेच बंद करू असं म्हटलं. संतोष व धनंजय देशमुख यांचा स्वभाव खूप प्रेमळ. मिटविण्याचा प्रयत्न करताय तर हा विषय इथेच बंद करावा म्हणून धनंजय देशमुख यांनी भावाला केस मागे घ्यायला पोलीस स्टेशनमध्ये जायला लावलं. परंतु हा सगळा सापळा रचला होता. संतोष देशमुख जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले, असं तर काही करायचं नाही, ते समोरच्या व्यक्ती ऐकायला तयार नाही असं सांगण्यात आलं. जेव्हा केजवरून संतोष देशमुख हे परत यायला निघाले तेव्हा पेट्रोल पंपावर आपल्या आत्याचा मुलगा त्यांना दिसला. संतोष देशमुखनं त्यालाही आपल्या गाडीत घेतलं. आत्याचा मुलगा गाडी चालवायला बसला तर संतोष देशमुख मागे. आता इथे मित्रानेच परत घात केला. सिद्धार्थ सोनवणे यानं संतोष देशमुखची सगळी माहिती सुदर्शन गुले यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे संतोष देशमुखची गाडी ज्या रस्त्यानं जात होती तिथूनच काळ्या रंगाची स्कॉर्पिओ 333 नंबरवाली त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. पेट्रोल पंपाच्या पुढे गाडी निघाल्यानंतर अर्ध्या रस्त्यातच गाडी अडवण्यात आली. ड्रायव्हर सीटच्या पुढे मोठा दगड टाकण्यात आला, ज्यानं आत्याचा मुलगा खूप घाबरला. गाडीवर दगड मारण्यात आले, फोडण्यात आली आणि संतोष देशमुख यांना गाडीच्या बाहेर काढले गेले आणि त्यांचे अपहरण करून दुसऱ्या गाडीत टाकले व वेगात ती गाडी तिथून निघून गेली. घाबरलेला आत्याभाऊ घाईघाईतच पोलीस स्टेशन गाठतो, परंतु त्याची कंप्लेंट लिहायला पोलिसांकडे वेळ नसतो. 40 मिनिटांनंतर ती कंप्लेंट नोंदवली जाते. धनंजय वारंवार भावाला फोन करत होता. आईला फोन करून विचारत होता की माझा भाऊ घरी पोहोचला का. आई देखील फोन बंद आहे म्हणून आता घाबरली होती. धनंजय देशमुख 30 ते 40 फोन करून समोरच्याला माझ्या भावाला सोडा म्हणत होता. अर्ध्या तासात भाऊ घरी येईल म्हणून त्याला सांगितलं जात होतं. भावाचं अपहरण झालं म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू होती, पण संतोष देशमुख कुठे आहे याचा शोध लागला नव्हता. पोलिसांनी केलेल्या टाळाटाळीमुळे एका व्यक्तीनं आपला जीव गमावला होता आणि 10 डिसेंबर रोजी संतोष देशमुखचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला होता. न्यायासाठी आंदोलनांमुळे जनता एकत्र झाली म्हणून 10 डिसेंबर रोजी पुढे या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक करण्यात आली. गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आणि म्हणूनच पुढे आंदोलन मागे घेतले. 10 डिसेंबरला रात्री 2 वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी या प्रकरणातील 4 आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक गुले व विष्णू चाटे यांना अटक केली. मात्र या प्रकरणातील 3 आरोपी सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते. घटनेला 22 दिवस उलटले तरी देखील ते पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागले नव्हते. पोलिसांवरील दबाव वाढत होता. अखेर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केली गेली. त्याच दिवशी संतोष देशमुख यांचा मित्र ज्यानं सुदर्शन गुलेला संतोषची माहिती पुरवली होती त्याला मुंबईतून अटक करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराड
यांच्यावर देखील आरोप करण्यात येत होता.